बुल्ढाना में कांग्रेस को एक और बड़ा झटका लगा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल की नियुक्ति के बाद कांग्रेस में असंतोष बढ़ता दिख रहा है। हाल ही में वरिष्ठ नेता मुख्तार सिंह राजपूत के बेटे एडवोकेट गणेश सिंह राजपूत ने अपने समर्थकों के साथ कांग्रेस छोड़कर शिवसेना शिंदे गुट में प्रवेश किया। बुल्ढाना जिले में कांग्रेस छोड़ने का सिलसिला जारी है। कुछ दिन पहले पूर्व जिला अध्यक्ष विजय अंभोरे ने कांग्रेस से नाता तोड़ा था और अब एडवोकेट गणेश सिंह राजपूत अपने कार्यकर्ताओं के साथ शिवसेना शिंदे गुट में शामिल हो गए हैं। इस अवसर पर बुल्ढाना के विधायक संजय गायकवाड़ की मौजूदगी रही, जबकि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने खुद राजपूत और उनके समर्थकों का पार्टी में स्वागत किया। ये घटनाक्रम कांग्रेस के लिए बड़ा झटका माना जा रहा है, खासकर तब जब हाल ही में हर्षवर्धन सपकाल को प्रदेशाध्यक्ष पद की जिम्मेदारी सौंपी गई है। मुळीच नाही, त्यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं, त्यांनी भारताचे अध्यक्ष व्हावं। खरगे साहेबांनंतर त्यांनी भारताचा अध्यक्ष झालाच आम्हाला आनंदच होईल, परंतु काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना घेऊन चालणार आहे। प्रत्येक थरातील कार्यकर्त्यांना समवेत घेतलं पाहिजे असं काँग्रेसचे ध्येय धोरण होते, परंतु या ध्येय धोरणांपासून हर्षवर्धन सपकाळ हे दूर गेलेले आहेत। त्यामुळे त्यांना गरीब कार्यकर्त्यांबद्दल, सामान्य कार्यकर्त्यांबद्दल द्वेष निर्माण झालेला असल्यामुळे सर्व मंडळी ही काँग्रेस पक्षाला सोडित आहे। माझा अनुभव आहे 2014 पासून त्यांनी बुलढाणा विधानसभेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे। 2014चा अभ्यास केला आणि आज 2025चा अभ्यास केला तर निश्चितच 60-70% काँग्रेस ही त्यांच्या अरेरावीमुळे आणि अरेरावीमुळेच काँग्रेस पक्षाला गच्छंती ही लागलेली आहे। माझं याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला सांगणं असं आहे की हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी फक्त आणि फक्त 2 वेळेस काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे। 2 वेळेस म्हणजे ज्यावेळेस ते 2014ला उभे होते त्यावेळेस आणि 2019ला उभे होते त्यावेळेस। 1999ला धुरपतरावजी सावळे साहेब यांना उमेदवारी मिळाली होती, त्यावेळेससुद्धा त्यांनी त्यांचं काम केलं नव्हतं। 2004ला माझे वडील स्वतः बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यांचंसुद्धा त्यांनी काम केलं नव्हतं। पुन्हा एकदा 2009ला धुरपतरावजी सावळे यांना तिकीट मिळालं होतं काँग्रेस पक्षाचं, त्यावेळेससुद्धा त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता आणि अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांनी कोणाचं काम केलं आहे हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील सर्व जाणते काँग्रेसची जी मंडळी आहे यांना सर्वश्रुत आहेच।